धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित कोपरी येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणात स्थापन केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांनी दुसऱ्या दिवशी अलोट गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला अनेक मान्यवर उपस्थिती लावतात. यावेळी सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दररोज 10 ते 12 हजार भाविक येथील भंडाऱ्याचा लाभ घेतात आणि येथील नवकुंडी यज्ञाला प्रदक्षिणा मारतात. अशाने मनोकामना पूर्ण होते अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी जल्लोष, धमाल, मस्ती गाण्यांची हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आज या चैत्र नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे. या चैत्र नवरात्राचा आज मला 13 वर्ष झाले. श्री आनंद दिघे प्रतिष्ठानचे तर्फे हे जे आम्ही चैत्र नवरात्र आयोजन करतोय आणि आमचे प्रेरणास्थान श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि जे आयोजक आहेत त्यांनी हे बघतात किती श्रद्धाळू या देवीच्या दर्शनासाठी रोज येतात आणि या चैत्र नवरात्राच्या आणि नवचंडी महायज्ञाचा सगळं लोक आनंद घेतात. तर आम्हाला पण त्याच्यात आनंद वाटतो की एवढे लोक इथे येऊन या नवरात्राचा लाभ घ्यायचे. कमीत कमी सकाळ ते रात्रपर्यंत हे भंडारा चालू असतो आणि कमीत कमी दिवसभरात 10 ते 12 हजार लोक हा भंडाऱ्याचा लाभ घेतात. बघा, बरेच लोक आहे, बऱ्याच लोकांची काही जे पण मनात असेल ती त्याची जी मनोकामना पूर्ण होते आणि मी हे डोळ्यांनी बघितलंय की जे लोक इथे मागतात तर त्यांना ते 100% ती देवी त्याची मनोकामना पूर्ण करते. आणि या पहिल्या वर्षी जे लोक येऊन मागतात आणि त्यांना जे मिळतोय तर ते लोक कंटिन्यू आता पण बरेच लोक आहे, मी 13 वर्षापासून बघतो की नॉन स्टॉप ते दरवर्षी इथे येतात दर्शन घ्यायला आणि यज्ञामध्ये पण येऊन बसून आणि यज्ञाचा लाभ घेतात. सगळ्यांना मी हेच सांगेन की बाबा, आज जे तुम्ही या प्रतिसाद देताय असं प्रतिसाद देत राहत त्यांच्यामध्ये आमचा पण उत्साह वाढत आहे आणि आमचा उत्साह वाढला तर म्हणजे हा कार्यक्रम अजून पुढे चांगला तर आहे, अजून ते चांगल्या ह्याच्यात आम्ही घेऊन जाऊ शकतो.